रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांमध्ये तब्बल 4 तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। त्यामुळे या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते। भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला। समाजसेवा, अध्यात्म, जनकल्याण आणि विविध सामाजिक उपक्रमांबाबत यावेळी विचारांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे। सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत देखील चर्चा झाल्याचे सांगितले जाते। भेटीच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर समाधान आणि उत्साहाच्या वातावरणात ते मुंबईकडे रवाना झाले। या भेटीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, अलिबाग मुरुड रोहा विधानसभा संघटिका तनुजा मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। भेटीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।